MIDC नाही, तरुण रोजगारांना कामं नाही आहेत. तरी आमदार साहेबांनी इथल्या भरपूर विकास केलेला आहे. निधी मिळण्यासाठी इथं पण आमच्या सांगली महानगरपालिका त्यामुळे विकास काम आमच्या आमदार साहेबांनी जोरात केलेला आहे. 3 पूल बांधले सांगलीत. भरपूर लोकांना सांगलीविषयी माहिती नाही आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलो होतो सांगली येथे. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या मनातील जे काही समस्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, सांगलीमध्ये कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत, कोणकोणती विकास कामं अजून झालेली नाही आहेत? सांगलीमध्ये बघायला गेलं तर इथला मुख्यमंत्री होते माजी वसंतदादापासून बऱ्यापैकी सांगलीला डावलण्यात आलेला आहे. आणि विकास बघायला तर MIDC नाही, तरुण रोजगारांना कामं नाही आहेत. बऱ्यापैकी गटर अजून देखील आहे, त्या समस्या ज्या पूर्वी होत्या त्या अजून बऱ्यापैकी तशाच राहिलेल्या आहेत. तरी आमदार साहेबांनी इथल्या भरपूर विकास केलेला आहे. मागची महापालिका 2.5 वर्ष असताना पण भरपूर विकासाची कामं झाली, रस्ते झाले, गटर झाले. त्यानंतर खेडेगावातले पण रस्ते झालेले आहेत. तरी पण आता आम्हाला असं वाटतं की ही सांगली रोजगारासाठी चांगलं, म्हणजे तरुण रोजगारांना वाव दिला पाहिजे. MIDC किंवा आणि काही कंपन्या इथं आणून रोजगारासाठी भरपूर मदत करले म्हणजे व्हावी आणि भरपूर तरुणांना रोजगार मिळावा. आणि पूर समस्या आहे, नदीचं पाणी दरवेळी वाढतंय, एक भाग बऱ्यापैकी बुडतोय दरवर्षानुवर्ष. खूप लोकांचं नुकसान होतं, शेतीचं नुकसान होतं, शेतीचं ऊसाचं सगळ्याचं नुकसान होतंय. त्या बाबतीत बघायला तर त्यासाठी एक भरीव असं काय तर म्हणजे करण्यात यावं. तटरक्षक भिंत वगैरे सांगलीमध्ये बांधण्यात यावी आणि सांगलीचं सुशोभीकरण पण बऱ्यापैकी करण्यात यावं. भरपूर लोकांना सांगलीविषयी माहिती नाही आहे, ती माहिती मिळावी चांगल्या स्वरूपात, हे आम्हाला असं वाटतं. आणि येत्या महापालिकेत बऱ्यापैकी आम्ही एक हाती वन साइड मतदान भाजप याला आम्ही करायचा विचार केलेला आहे आणि आम्ही करू. भाजपच का? भाजप विकास सगळीकडे बऱ्यापैकी भाजपने केलेला आहे. मागच्या 2.5 वर्ष भाजप सत्तेत असताना बऱ्यापैकी विकास झालेला आहे आमचा. पहिल्यांदा सत्तेत भाजप होती 2.5 वर्षासाठी फक्त, तरी पण विकास बऱ्यापैकी झालेला आहे आणि आम्हाला तो बरं वाटतं. कोरोना काळात पण बऱ्यापैकी आम्ही जे सर्वांनी मिळून चांगली कामं केलेली आहेत आणि आमदार साहेबांनी पण चांगली कामं केलेली आहेत. इथे नगरसेवक जे आत्ताचे होते बऱ्यापैकी, तरी पण बऱ्यापैकी कामं केली आहेत. म्हणून भाजपला बऱ्यापैकी लोकांनी सपोर्ट करावा आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती. दादा, यांचं म्हणणं आहे की भाजपच यावे, तुम्हाला काय वाटतं? भाजप नाही, सत्तेत नाही, वरच्या केंद्रात म्हणा, राज्यात म्हणा, भाजप आहे. निधी मिळण्यासाठी इथं पण आमच्या सांगली महानगरपालिकेला भाजपची सत्ता यावी. त्याच्यामुळे वरून काही जो निधी असतो राजकारणाचा निधी, तो आम्हाला मिळून आपल्या सांगलीचा विकास होईल. ह्यासाठी आपल्याला सांगली महानगरपालिकेला भाजपची सत्ता, एक हाती भाजपची सत्ता यावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आमचं मत भाजपलाच मिळणार. सांगलीकर यावेळी गट तट का विकास हवा, कोणाला निवडतील? महाविकास आघाडीला विकासाला प्राधान्य सांगलीकर देणार. तुम्हाला काय वाटतं, सांगलीकर कोणाला निवडतील, विकास कामं की गट तट? सांगली विकास कामाला निवडणार. कारण आतापर्यंत भाजपचे जे आमदार आहेत त्यांनी एवढं काम केलेलं आहे, जे नगरसेवकांना संधी मिळाली नव्हती, ते दादानी ते कामं पुढे नेलेले आहे. त्यामुळे विकास काम आमच्या आमदार साहेबांनी जोरात केलेलं आहे. त्याच्या जोरावरती परत भाजपची सत्ता ही महानगरपालिकेत येणार. पण विरोधक म्हणतात सांगलीमध्ये विकास कामं झालेलीच नाही. विरोधक काय बोलणारच, त्यांचं कामच आहे बोलणं, त्याशिवाय पर्याय नाही आहे. पण त्यांना कामं झालेली का बोलत नाही, ते विरोध हा करणं त्यांचं कामच आहे. पण त्यांनी झालेली कामाबद्दल कधी बोललेत का? गेली 20 वर्ष नाही सांगलीला पूल बांधायचा होता, कुणीही बांधला नाही. फक्त आमदार सुधीर दादा गाडगे यांनी 3 पूल बांधले सांगलीत त्यांच्या निधीतून. आणि हे विरोधक आपल्याला बोलत नाही आहे. आमच्यात पूल झाल्यात, आमचे रस्ते झाल्यात, काय थोडीफार सुधारणा होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी थोडीफार त्यांची मदत लागणार आहे. आणि एक हाती सत्ता आल्यानंतर ते पण 100% आपल्याला मदत करतील आणि सांगलीचा विकास होईल. धन्यवाद.